गुड मॉर्निंग सगळ्यांना. दसऱ्याच्या, गांधी जयंतीच्या आणि धम्मप्रवर्तन चक्र दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज मी सकाळी निघत आहे माणकोली ब्रिजवर एक मॉर्निंग वॉक. व्हिडिओ बनवण्याचं एक कारण म्हणजे काल मित्र बोलवत होता, परवाही बोलवत होता की आपण जाऊया गरबा बघायला. तर तो काय बेत आला नाही गरबा बघायचा आणि तुम्ही ठरवलं की टायमिंगवर झोपायचं आहे आणि सकाळी उठून जरी भले जिम बंद असली तरी आपल्याला निघायचं आहे. जो मार्ग मिळेल त्या मार्गाने आपण जायचं आहे, वॉक करायचं आहे. बिकॉज वॉकिंग इज इम्पॉर्टंट नावडेज. चालणं होत नाही आहे आणि पूर्णतः बाईक किंवा इतर व्हेकल्सवरच आपण डिपेंड आहोत. त्यामुळे कुठलाही डे असो, संडे असो किंवा इतर कुठलाही डे असो, रेस्ट न घेता सतत आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. जो व्यक्ती ॲक्टिव्ह राहतो, मी अनेक जणांना बघितलेलं आहे जे खूप ॲक्टिव्ह आहेत, असेच बसून नाही राहत किंवा झोपून नाही राहत, काही ना काही कामं करत असतात. त्यांची हेल्थ बघितलेली आहे मी, किती छान आहे. त्यांनी भलेही 65-70 क्रॉस केलं असलं तरी ते उत्तम दिसतात. त्यांना BP, डायबिटीज असे काही रोग नाही आहेत किंवा दुसरा कुठला आहे. त्यामुळे खूप मनापासून वाटतं की सतत आपण ॲक्टिव्ह राहावं आणि आपल्या इतर आजूबाजूला जो मित्रमंडळी आहेत त्यांनाही ॲक्टिव्ह ठेवत जायचं. सो अशा प्रकारे आम्ही नाशिक हवेला पोहोचलेलो आहे. सकाळ सकाळच्या मित्रांना जरासे त्रास दिले, कॉल केला पण तिघांनी उचलला नाही. एकाने नंतर कॉल केला आणि तोही झोपेत होता. त्याने विचार केला की काय करावं, जाऊ की नको, पण ठरवलं जायचं. तो ईस्टवरून आला बाईक घेऊन. मग माणकोली ब्रिजवरून आम्ही चालत इथे आता नाशिक हायवेला पोहोचलेलो आहोत. तर जवळजवळ 12,000 स्टेप्स सकाळ सकाळ आम्ही चाललेलो आहोत आणि अंतर जवळजवळ 8-9 किलोमीटर आहे. सो माझ्यासोबत सुचित आहे आणि सुचित त्याचा एक्सपिरियन्स थोडासा शेअर करेल. काय वाटतं सुचित? एकदम मस्त वाटतंय. सकाळी आम्ही 8ला चालू केलेलं माणकोली ब्रिजपासून ते इथपर्यंत नाशिक हायवेपर्यंत. एकदम भारी वाटतंय. नैसर्गिक रम्य वातावरण आम्ही फिरलो. जरा मोबाईलवर स्कोर करण्यापेक्षा आम्ही चाललोय हेच आम्हाला मोठी गोष्ट वाटते आम्हाला. आणि याच्यासाठी किरणला धन्यवाद, त्यांनी मला कॉल केला. राईट सुचित, मला पण असं वाटतं असे मित्र आपल्या सोबत असावे जे आपल्याला नेहमी इन्स्पिरेशन देतील, मोटिवेशन देतील आणि आयुष्यात पुढे जाण्यास प्रवृत्त करतील. येस राईट. आणि सुचितचं एज तुम्ही विचार करा, 24 वय आहे. आम्ही गेले 7-8 वर्ष मित्र आहोत. त्याने 12वीत असताना जॉब स्टार्ट केला एका CA फर्ममध्ये आणि तिथून त्याचा प्रवास जो सुरू झाला माझ्यासोबत. त्याने खूप इम्प्रूव्हमेंट त्याच्या लाईफमध्ये केलेली आहे आणि खरंच मी त्यासाठी ते आश्चर्यच एक मानेल की या एजमध्ये त्याला अनेक गोष्टी कळालेल्या आहेत, अनेक नॉलेज घेतलेलं आहे. फक्त काही जण ऐकतात आणि सोडून देतात, पण याने इम्प्लिमेंटही केलं आणि पुढे गेला. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. अशीच मैत्री राहू दे, असंच आम्ही पुढे चालत राहू. कोणाला जॉईन व्हायचं असेल होऊ शकता. धन्यवाद.